हो भेटता भेटत नाही. तुम्ही अशी हातात माळा घ्या, माळ जप करायला बसा, एक माळा चांगली जपली जाते, एक माळा चांगली जपली जाते. जी बहीण कधीच आपल्या घरी येत नाही ती त्या दुसरी माळा जपावत नाही तर लगून ही जास, दुसरी माळा चांगली जपा तर लगून नाही जातस, तिसरी माळा लिहा तुम्ही तर लगून दूधवाला ही जास. हो तुम्हाला सांगू का, माळजप करताना अडचणी देव आणतो, माळजप करताना अडचणी देव आणतो. पण ज्यांच्या माळेत हे सूत्र आहे रामकृष्ण नामे दोन्हीही साजिरे हृदयी मंदिरी स्मराकारे, हातातली माळा सुटल्यानंतरही काम करता करता ज्याचं हृदय नामचिंतनानं गुफलं जातं त्याला संसारातलं सूत्र सापडतं. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. ज्याचं काम करता करता हृदय रामकृष्ण हरी जप करतं, हो त्याला संसारातल्या कोणत्याच यातना त्रास देत नाही. पण ज्यांचं हृदय देवापासून अलिप्त आहे त्यासनं तोंड बी दे का, संसार बी दे का, चित बी दे का, मत बी दे का, बटा डकडकच करताना दिसतस. हो नेत्राची शांतता नाही, कानांची शांतता नाही, हृदयाची शांतता नाही. कारण का, तुम्हाला केवढाही व्याप असेल संसारात, पण संसारात साधूंनी एक सूत्र दिलंय, संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. ज्याच्याकडे भजन वेळोवेळा आहे त्याचं नाव साधू आहे. आणि साधूच्या चरणी जर नतमस्तक झालो तर फायदा काय आहे, संता पायी माथा ठेवीता सद्भावे तेने भेटे देव आपोआप, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाही जरी पाय सापडले, दुरून साधू दिसला तरी उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. आणि साधू जर भेटूनच गेला तर संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जोडून जाय. पण महाराज साधूचा क्षण आणि साधूच्या आनंदातला भंडाऱ्यातला आनंद अन्नाचा कण कधी जीवनात माणसाने व्यर्थ जाऊ देऊ नये, त्याला अशा हलक्यात घेऊ नाही. आपण काल्याच्या कीर्तनाला कीर्तन ऐकतो आप्पा, पण हा प्रसाद घेताना लोक जो तरफडा करतात ना, हो प्रसाद घेताना लोक जो तरफडा करतात, खाणं कमी आणि पाप कमवणं जास्त असतं. हा प्रसाद वरच्या देवांना सुद्धा माहित नाही याची चव काय आहे. या प्रसादाची एवढी ताकद आहे, तरी बी लोक जेवढा हातात घेतात तेवढा पाया खाली टाकतात, जेवढा हातात घेतात ना तेवढा पाया खाली टाकतात. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, भलेच प्रसाद खाऊ नका, भलेच प्रसाद घेऊ नका, पण हात जोडून विनंती, हा प्रसादाचा एकही मुरमुऱ्याचा कण आपल्या पायदळी येऊ नका. हो कारण लग्नात जे खातो ना त्याला जेवण म्हणतात, आणि काल्याच्या कीर्तनानंतर जो भेटतो ना त्याला प्रसाद म्हणतात. हो हा प्रसाद म्हणजे पायदळी येऊ द्यायचा कामाचा नाही. या टाळ्या कोण्या वाजण्यात ज्या पायदळी येऊ देतात नाही त्या, बाकीना जे टाळ्या काम वाजत नाही. तू फक्त काला तर सराव, तुना दखत नाही मुरमुरा उलटा करत तर मग म्हणजो. हो तुम्ही तसंच करणार आहे, तुम्ही बदलणार. हो मला माहिती विठाल. जेव्हा या गोपी अंतःकरणातला विषय छेडतात, या कोपऱ्यात बसलेली गोपी रडत होती, डोळे लाल होते, घामानं अंग ओलं होतं. या दोघं तिला विचारतात, म्हणे का ग हे वेडी, ऊन पडतंय, सूर्यनारायण तपलेला आहे, वेडी आहेस का? का रडते? म्हणे बाई माझ्या चित्तात ज्यानं जागा केली ना त्याला काढण्याचा प्रयत्न करतोय. सांगा अध्यात्मवादी विचाराची माणसं दादा, एकदा का या हृदयात देवाने जागा केली का काढता येते? त्याला काढता येतं. तुम्ही किती अट्टास करावं. दुसरं एक सांगेल, एकदा का आपण सद्गुरूचं बोट धरलं, हो तुम्ही 4-4 महिन्यानं सद्गुरू बदलवा, पण पहिला सद्गुरू आपला बोट सोडत नाही. ज्या मुलीनं ज्या माणसाच्या नावानं मंगळसूत्र घातलं, सुख आणि दुःख तो तिचं निवारतो ना. हो मला सांगा, ज्या सद्गुरूनं आपलं बोट धरलं तो आपल्याच बोट सोडत नाही, तो मागे पुढे उभा राहतोस, सांभाळतोस संकटात. हो पण लोकांची म्हणणं असं आहे, जर आपलं चांगलं वय नाही का लगेच सद्गुरू बदलावतोच आपण. 4 महिना मग दुसरा, 4 महिना मग दुसरा. 2, 2.5, 3 वर्षापूर्वी काय प्रदीप मिश्रान वातावरण होतं. प्रदीप मिश्रा सरत नाही तर लगून खाटूश्याम बाबा किती आलं. पण तुम्हाला सांगू का, प्रदीप मिश्रा हे आपलाच आहे, खाटूश्याम बी
आपला जे पण प्रदीप मिश्रा ज्याचं तत्व सांगतायत, खाटूश्याम ज्याचं रूप आहे ते युगे 28 विठेवरची उभा आहे. हो काय युगे 28 विठेवरी उभा आहे. त्याचं एकच तत्व आहे, एक गाव आम्ही विठोबाचे नाव. तुम्ही फक्त त्याचं नाव भजा, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. पण आपल्याला 4-4 महिन्यात देव बदलवायची सवय. हो पण तुम्हाला सांगू का, मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. देव काही बाजारचा भाजीपाला आहे का? तो काय किलोवर आणि 1.5 किलोवर लईता येई का? तो काही रविवारले लईता येई का? शनिवारले लईता येई का? हो तो देव तसा नाहीये महाराज. ती कोपऱ्यात बसलेली गवडण रडताना सांगत होती, मी बाई आता चित्तात तो बसलाय, त्याला काढायचंय. म्हणे बाई चित्तातल्या देवाला काढता येत नाही. केवढीही चांगली सुगरी नाना, जिच्या हाताला खूप चव आहे, नजरेत पावर आहे, अशी बाई आणा, मीठ आणि पीठ एकत्र करून द्या तिला, ती निवडून दाखवेल का आपल्याला? मीठ आणि पीठ काढता येईल का? मग तसं सद्गुरूने जीवाचं आणि शिवाचं नातं एक केलं का ते वेगळं करता येत नाही. त्याला शेवटची घटी काय, कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली तशी. अशा अवस्थेत ती गवडण जेव्हा रडत होती तर या सांगायच्या, काय झालं होतं ग एवढी रडते? म्हणे बाई त्यानं आपल्याला 10 खोटं बोलावं ग, आपण त्याचं पोटात घालावं आणि आपण त्याच्याशी एकदा खोटं बोलावं, त्याने महिनाभर दर्शन नाही द्यावं, महिनाभर त्याने आपल्याला दिसावं नाही. म्हणे काय झालं होतं? म्हणे याच चौफुलीवर मी घरच्यांच्या धाकाने त्याला बोलली होती, मला वेळ झाला आता जाऊ दे, मी उद्या त्याला भेटेल. माझ्याकडनं उद्या येणं झालं नाही तर त्या दिवसापासून तो दिसत नाही. काय झालं होतं? अरे कान्हा कृष्ण मुरारी नको अडवू तू गिरधारी, सांज ढळली मला जाऊ दे घरी, उद्या भेटूया यमुने काठी, उद्या भेटूया यमुने काठी. अरे कान्हा कृष्ण मुरारी नको तू गिरधारी, सांज ढळली मला जाऊ दे घरी, उद्या भेटूया रे यमुने काठी, उद्या भेटूया रे यमुने. या तिघा गवडणींचं रूपाचं ध्यानाचं तत्व ऐकलं आणि तुकोबराय बनलेली गवडण डोक्याला हात लावते, खाली बसते. या सर्व विचारतात म्हणे का ग वेडी, पगली आहे का, वेडी आहे का, तुझी ओळख नाही पाडक नाही, गोकुळाच्या चौफुलीवर थांबते, काय म्हणणं आहे तुझं? म्हणे बाई तू न शृंगार केला तो भेटला नाही, तुझे डोळे खोले गेले तो दिसला नाही, हिच्या चित्तात तो निघत नाही. अशी अवस्था ज्याला मी पाहिलं नाही, ज्याला मी बघितलं नाही, त्यातनं अशा अवस्थेत माझ्या चित्ताचं काय केलं? हरीने माझे हरिले चित्ता